नमस्कार. हायटेक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशन कार्ड केवायसीची अंतिम मुदत वाढलेली आहे. ती आता 31 जुलै 2025 केलेली आहे. त्यामुळं हे केवायसी का करावी, कशासाठी करावी, कुठे करावी, त्याचे फायदे काय, तोटे काय, आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओवरती आला असेल, व्हिडिओ पाहता तुम्ही परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न, ई केवायसी कशासाठी? सर्वांना प्रश्न पडतो की ई केवायसी करायचं आहे, का करावं? परंतु इथे पहा, रेशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे. फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी. पहिला मुद्दा काय म्हणलाय, रेशन कार्डवर मिळणारे जे लाभ आहेत तुमचे ते बंद होणार नाहीत. तुम्ही जर तुमची ओळख पटवली नाही, तुमची ई केवायसी केली नाही, तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त पात्र कुटुंबांनाच, म्हणजे त्यांनी जी पात्रता दिलेली आहे त्या पात्र कुटुंबांनाच फक्त यासाठी सुनिश्चित करण्यासाठी केवायसी करायची की तुम्ही ह्यासाठी पात्र आहात किंवा अपात्र आहात, यासाठी ही केवायसी केली जाते. त्यामुळं ही केवायसी आवर्जून करा. आता तारीख वाढली, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आता पुढे बघा, ही केवायसी न केल्यास, आता ही केवायसी केली नाही तर काय तोटा होऊ शकतो? लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही, तुम्हाला रेशन मिळणार नाही. दुसरं, रेशन कार्ड निष्क्रिय होऊन जाईल, म्हणजेच तुमचं रेशन कार्ड आहे ते बंद पडेल. तुमचं रेशन कार्ड आहे ते पूर्णपणे बंद होऊन जाईल, म्हणजे ते डिॲक्टिव्हेट होऊन जाईल. त्यामुळं ई केवायसी करून घ्या. आता लक्षात ठेवण्याजोगी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खूप आवर्जून सांगतो. आता ते पहा, ई केवायसी साठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे, बायोमेट्रिक्स करणे आवश्यक आहे. आता इकडे पहा, आधार कार्ड सादर करायला लागेल आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक्सचं एक मशीन असतं, त्या ठिकाणी तुमचा अंगठा थंब दिला जातो, त्यानुसार तुमचं बायोमेट्रिक्स केलं जातं. आता सध्या विधानसभेमध्ये एक मुद्दा गाजतो आहे की बरेच शेतकरी खूप कष्ट करतात, त्यांचा हाताचा अंगठा उठत नाही, तर त्यांच्यासाठी काय पर्याय? आता ह्या पर्यायाचं सुद्धा शोध सुरू आहे की आता यावरती लवकर पर्याय कधी येईल हे आपल्याला माहित नाही. परंतु विधानसभेमध्ये ही गोष्ट निदर्शनास आणली होती की बऱ्याच शेतकऱ्यांचा अंगठा उठत नाही, तर त्यावरती पर्याय काय? आता पुढचा मुद्दा पाहू. हे पहा, दुसरा मुद्दा, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच ई केवायसी ऑनलाईन पूर्ण करू शकता. दुसरा मुद्दा पाहू, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच, म्हणजे आधार कार्ड तुमचं लिंक असावं तरच ई केवायसी ऑनलाईन पूर्ण करू शकता. म्हणजे दुसरी अट त्यांनी काय सांगितली, तुमचं आधार कार्ड आहे ते तुमचं रेशन कार्डशी लिंक असावं. आणि तिसरी गोष्ट, इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. बघा, हे महत्त्वाचा मुद्दा आहे अजून एक, की तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. महत्त्वाचं, तुम्हाला आधार कार्ड तुमचं लिंक असावं आणि आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर ही बायोमेट्रिक्स करणं आवश्यक आहे. ह्या दोन गोष्टी करून घ्या, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता पुढे आपण पाहू, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी काय करावं? हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी काय करावं? तर शासनाचं हे संकेतस्थळ आहे, याद्वारे तुम्ही पब्लिक लॉग इन करू शकता. ह्याद्वारे तुम्ही पब्लिक लॉग इन करून तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करू शकता. यासाठी जर तुम्हाला कसे लिंक करावं माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, त्यासाठी आपण व्हिडिओ तयार करू. पुढे बघा, जवळचं शिधापत्रक, म्हणजे तुमच्या जवळचं जे शिधावाटप कार्यालय आहे त्या ठिकाणी जरी गेला तुम्ही तरी त्या ठिकाणी सुद्धा आधार लिंक होऊ शकतं. थोडा वेळ लागेल, इथे गर्दी वगैरे असेल, पण तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी जाऊन लिंक करा. कारण की इथने पुढचा जो शिधा ई केवायसी वगैरे आहे त्यासाठी तुम्हालाही खूप अनिवार्य आहे. ह्या गोष्टी करूनच घ्या. आपल्या रेशन कार्डची ई केवायसी आपण दोन प्रकारे करू शकता. एक, राशनाचे अधिकृत ॲप, आता हे एक ॲप आहे शासनाचं, त्या ठिकाणी करू शकता. दुसरं, जवळचं रेशन दुकान, त्यापेक्षा तुम्ही रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन करावं, हा माझा सल्ला राहील. कारण तुम्हाला जागच्या की लिंक झाले न झाले या गोष्टी इथं समजून जातील. आता लाभार्थ्यासाठी महत्त्वाचं काय दिलेलं आहे, शेवटची बघा, दिलेल्या मुदतीत ई केवायसी न केल्यास रेशन कार्डचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणजे साधारण बघा बंधूंनो, बहिणींनो, तुम्हाला ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्येच तुम्हाला सर्व काही करायचं आहे. 31 जुलैच्या आतमध्ये तुमचं ई केवायसी करून घ्या. तर असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन देत असतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.